नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. अगदी गंभीर आजार जे दवाखान्यामध्ये सुद्धा बरे होत नाहीत, असे आजार हे सामान्य उपचाराने सुद्धा बरे होऊ शकतात. आजार, रोग किंवा त्याचा कायमचा उपचार करण्यासाठी आयुर्वेदाबरोबरच ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर या 2 उपचार पद्धती खूप महत्त्वाच्या आहेत. या उपचार पद्धती काही जणांच्या मते चीनमधून आलेल्या आहेत. परंतु जर भारतीय परंपरेचा आणि संस्कृती जर आपण नीट लक्षात घेतली, तर या दोन्हीही उपचार पद्धती या मूळतः भारतीयाच्याच आहेत. आता तुम्ही पाहिलं असेल की एखादा व्यक्ती बऱ्याच दिवसापासून आजारी असतो आणि एखादी साधी अंगठी त्याने जर वापरली तर त्याचा तो आजार हा निघून जातो. आता यामागे बरेच जण अंधश्रद्धा मानतात, काही जण यामागे ज्योतिषी शास्त्र मानतात, परंतु असं कुठलंही अंधश्रद्धा किंवा ज्योतिषी शास्त्राचा याच्याशी काही संबंध नसतो. हा पूर्णतः शरीरशास्त्राचा, धातुशास्त्राचा आणि ॲक्युप्रेशर जे पॉईंट असतात आपले त्याच्याशी संबंधित हा भाग असतो. आणि यामुळं जे असाध्य आजार आहेत, जे दवाखान्यामध्ये त्याला फरक पडला नाही, असे आजारसुद्धा या ॲक्युप्रेशर पॉईंटमुळे, ॲक्युपंक्चर पॉईंट्समुळे हे निघून जात असतात. आणि याचाच भाग असतो अंगठी. अंगठी किंवा रिंग आपण हातामध्ये वापरतो. याचं कारण असं असतं की आपल्या हातामध्ये आणि आपल्या पायामध्ये सर्वात जास्त ॲक्युप्रेशर्स पॉईंट असतात आणि हे सर्व ॲक्युप्रेशर जे पॉईंट आहेत ते शरीरातील विविध घटकांशी आपल्या कनेक्टेड असतात आणि यांचा जर योग्य रीतीनं आपण वापर केला तर आपले असाध्य प्रकारचे जे आजार आहेत ते आपले निघून जात असतात. बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा किंवा पित्ताचा त्रास असतो आणि त्यासाठी बरेच औषधं घेऊनही पित्ताचा किंवा अपचनाचा त्रास त्यांचा निघून जात नाही. परंतु जर ॲक्युप्रेशर्स पॉईंट किंवा अंगठीचा जर व्यवस्थितरित्या, रिंगचा व्यवस्थितरित्या वापर केला तर त्यांचा हा आजार पूर्णतः बरा होतो. बऱ्याच जणांना लो बीपी, हाय बीपीची समस्या असते, ही सुद्धा या ॲक्युप्रेशर्स पॉईंटमुळं किंवा अंगठी किंवा रिंगच्या योग्य वापरामुळं पूर्णतः निघून जाते. तर या अंगठीचा किंवा रिंगचा कशा रीतीनं वापर करायचा आहे, कोणत्या आजारासाठी कोणत्या बोटामध्ये या अंगठीचा वापर करायचा आहे किंवा रिंगचा वापर करायचा आहे, जर रिंगचा वापर तुम्हाला करायचा नसेल तर कोणत्या पद्धतीनं आपण बोटाला ॲक्युप्रेशर्स पॉईंट हे दाबले गेले पाहिजेत, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता ॲक्युप्रेशर्स पॉईंट आपल्या सर्वात जास्त हातामध्ये असतात आणि पायामध्ये असतात, हे आपण पाहिलं. आता हातामध्ये अंगठीच किंवा रिंगच का वापरावी याचं सुद्धा एक खास कारण आहे. ते असं आहे की ॲक्युप्रेशर्स पॉईंट आपल्या हातामध्ये असतात आणि ते 24 तासांमधून 5 ते 7 वेळेस हे दाबले गेले पाहिजे जर आपल्याला आजारापासून मुक्तता पाहिजे असेल तर. हे डेली आपल्याकडून झालं पाहिजे, परंतु हे आपल्याकडून होत नाही. म्हणून जर आपण रिंगचा किंवा अंगठीचा वापर केला तर या गोष्टी आपल्या सहज आणि नकळत घडून येतात आणि आपल्याला विशेष काही करण्याची गरज पडत नाही आणि आपले आजार हे बरे होतात. तर आता ही अंगठी तुम्ही कोणत्या धातूची वापरता यालाही खूप महत्त्व आहे. साधारणतः पंचधातूची किंवा तांब्याची अंगठी जरी तुम्ही वापरली तरी खूप फरक आपल्याला दिसून येतो. साधारणतः तांब्याची अंगठी याच्यासाठी सर्वोत्तम असते. तांबा हा शरीर शुद्ध करणारा धातू आहे. या धातूमुळे शरीरामधील जे विषारी घटक असतात ते बाहेर जातात आणि हा धातू धारण केल्यामुळं पचनक्रियासुद्धा तुमची सुलभ होते. पोटाच्या ज्या तक्रारी आहेत त्या निघून जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर ह्या धातूचा वापर आपण ॲक्युप्रेशर्स पॉईंटसाठी जर केला तर तुमचे जे हार्मोन आहेत ते व्यवस्थितरित्या बॅलन्स होतात आणि हार्मोनल इम्बॅलन्सची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते. त्याचबरोबर तुमच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तांबे हा शांत प्रकृतीचा धातू आहे, त्यामुळं उग्र भाव असेल किंवा शीघ्रकोपी माणूस असेल, तापट असेल, आक्रमक असेल, अशा व्यक्तींचे विचारसुद्धा या धातूमुळे संयमित होतात. म्हणून शक्यतो तांब्याची किंवा पंचधातूची अंगठी तुम्ही वापरू शकता आणि जर अंगठी वापरायची नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा दाबू शकता हे पॉईंट 5 ते 7 वेळेस 24 तासांमधून, पण ते आपल्याला डेली दाबावे लागतात. आता कोणत्या आजारासाठी कोणत्या बोटामध्ये आपल्याला या अंगठीचा वापर करायचा आहे ते आपण पाहूया. आता ही अंगठी तुम्हाला दिवसा वापरायची नसेल तर ते सुद्धा तुम्ही रात्री वापरू शकता. म्हणजे तुम्हाला 24 तासांमधून 5 ते 7 वेळेस हे प्रेशर्स पॉईंट दाबले गेले पाहिजेत, अशा पद्धतीनं आपल्याला त्याची योजना करायची. आता कोणत्या आजारासाठी कोणत्या बोटामध्ये आपल्याला अंगठी धारण करायची आहे किंवा कोणत्या बोटामध्ये ते प्रेशर्स पॉईंट असतात जे आपण दाबले पाहिजेत. तर सर्वात महत्त्वाची जी समस्या असते बऱ्याच लोकांना ती असते अपचनाची, गॅसची, ॲसिडिटीची, खाल्लेलं न पचण्याची, पोटाच्या विविध प्रकारच्या तक्रारी असतात. तर यासाठी उजव्या हाताचं जे बोट आहे अंगठ्या शेजारचं, ज्याला आपण तर्जनी म्हणतो, या बोटामध्ये ही अंगठी आपल्याला वापरायची आहे. जर तुम्हाला अंगठी वापरायची नसेल तर आपल्या तर्जनीचं जे पहिलं कांड आहे त्याच्या मध्यभागी आपल्याला 24 तासातून म्हणजे रात्र किंवा दिवसामधून 5 ते 7 वेळेस असं दाबायचं आहे. असं पण तुम्ही करू शकता. तुमचा अपचनाचा, गॅसचा किंवा सतत पित्त होण्याचा जो त्रास आहे तो तुमचा यामुळं कमी होतो.
लो बी पीचा तुम्हाला त्रास असेल, हाय बी पी होत असेल किंवा तोंडाचे आजार असतील, म्हणजे सतत तोंड येत असेल, तोंडामध्ये तुमच्या आग होत असेल, अन्न खाता येत नसेल, तर आपल्याला हीच अंगठी आपल्याला मध्यगा म्हणजे मधल्या लांबक्या बोटामध्ये वापरायची आहे. हातामधील सगळ्यात जास्त जे प्रेशर्स पॉईंट आहेत ते आपल्या या बोटामध्ये असतात, मधल्या बोटामध्ये, ज्याला आपण मध्यगा म्हणतो. या बोटामध्ये आपल्याला अंगठी वापरायची आहे. आणि जर तुम्हाला अंगठी वापरायची नसेल तर याच बोटाच्या पहिल्या कांड्याच्या मध्यभागी दाबायचे आहे 24 तासांमधून 5 ते 7 वेळेस. यामुळं तुमचे तोंडाचे आजार असतील, हाय बी पी, लो बी पीची समस्या असेल ती तुमची निघून जाते. लिव्हरसाठी किंवा मनशांतीसाठी सतत चिडचिड होत असेल, लिव्हरचे प्रॉब्लेम असतील, तर हीच अंगठी तुम्हाला अनामिका या बोटामध्ये वापरायची आहे. म्हणजे जे करंगळीच्या शेजारचं जे बोट आहे त्या बोटामध्ये आपल्याला ही अंगठी वापरायची आहे. आणि जर तुम्हाला अंगठी वापरायची नसेल तर त्या ठिकाणी पहिलं कांडा आहे त्या बोटाच्या कांड्याच्या मध्यभागी 5 ते 7 वेळेस 24 तासातून आपल्याला हे प्रेशर्स पॉईंट दाबायचे आहे. कानाचे आजार असतील, कानामधून सतत आवाज येत असतील, कानाचे विविध प्रकारचे तुम्हाला समस्या असतील, ऐकण्यामध्ये तुम्हाला ऐकण्याची शक्ती तुमची कमी झालेली असेल, तर अशा वेळेस करंगळीमध्ये आपल्याला ही अंगठी वापरायची आहे. आता ही अंगठी खूप मोठी असावी असंही काही नाही. तुम्ही एकदम साध्या पद्धतीनं ताऱ्याचं सुद्धा वापरू शकता, एकदम छोट्या याच्यामध्ये. किंवा अंगठी वापरायची नसेल तर पहिल्या कांड्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 5 ते 7 वेळेस हे 24 तासामधून दाबायचं आहे. बऱ्याच जणांना डोकेदुखी, अर्धडोकी किंवा हार्मोनल इम्बॅलन्सची समस्या असते. हार्मोन त्यांचे बॅलन्समध्ये राहत नाहीत. हार्मोनल इम्बॅलन्सची समस्या बऱ्याच व्यक्तींना असते, महिलांमध्ये तर ही खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येते. अशा वेळेस आपल्याला ही अंगठी हाताच्या अंगठ्यामध्ये आपल्याला ही अंगठी वापरायची आहे. आणि जर तुम्हाला ही वापरायची नसेल तर हाताचा अंगठ्याचे जे कांडा आहे त्याच्या मध्यभागी 5 ते 7 वेळेस दिवसातून दाबायचं आहे. तुमची हार्मोनल इम्बॅलन्सची समस्या किंवा अर्धडोके किंवा डोकेदुखीची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते. करून बघा. अत्यंत सोपा आणि सहजरित्या करता येणारा हा उपाय आहे. यामध्ये शरीरशास्त्र, धातुशास्त्र आणि प्रेशर्स पॉईंट, आकुप्रेशर्स पॉईंट ज्याला आपण म्हणतो, याचा महत्त्वाचा संबंध आहे. कुठलीही अंधश्रद्धा न बाळगता तुम्ही हे करून बघा. याला वेळ लागतो, म्हणजे कुठलाही आक्युप्रेशर्स पॉईंट तुम्हाला 21 दिवसापर्यंत याचा वापर करावा लागतो, परंतु याचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला खात्रीशीर मिळतो. 21 दिवसापर्यंत न चुकता तुम्ही प्रेशर्स पॉईंट जरी दाबले तरी तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे. आणि प्रेशर्स पॉईंट दाबण्याचं तुमच्याकडून चुकून राहू नये म्हणून तुम्ही अंगठीचा वापर करा, रिंगचा वापर करा. या पद्धतीनं या आजारानुसार या बोटामध्ये जर तुम्ही याचा वापर केला तर या सर्व समस्या तुमच्या निघून जातात. तर हा अत्यंत महत्त्वाचा उपाय तुम्ही अवश्य करून बघा. आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.